25 जुलै 2026 वार शनिवार हा आषाढ शुक्ल एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी म्हणून पाळला जातो। या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते अशी धार्मिक परंपरा आहे। नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस लाखो वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात। अशी श्रद्धा आहे की आजच्या दिवसापासून भगवान श्री विष्णू योग्य निद्रेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते। आषाढी एकादशीचे महत्व। चातुर्मासाची सुरुवात विठ्ठल नामस्मरणाचे विशेष महत्व। उपवास, जप, दान आणि भक्तीचा दिवस। प्राचीन काली देवदानव युद्धामुळे पृथ्वीवर संकट आले। देवतांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली। भगवान विष्णूंनी अधर्माचा नाश करून विश्वासाचे रक्षण केले। त्यानंतर त्यांनी सांगितले, आषाढ शुक्ल एकादशी पासून मी योग्य निद्रेत जाईल। जो भक्त या दिवशी श्रद्धेने माझे पूजन, नामस्मरण आणि उपवास करेल त्याच्यावर माझी विशेष कृपा राहील। तेव्हापासून हा दिवस देवशयनी एकादशी म्हणून ओळखला जातो। पूजा कशी करावी? सकाळी लवकर स्नान करा आणि तुळशीची पूजा करा। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा। विष्णू सहस्त्रनाम संध्याकाळी दीप लावा आणि आरती करा। व्रताचे नियम: शक्य असल्यास उपवास किंवा फलाहार करा। राग, वाद आणि असत्य टाळा। गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करा। दिवसभर हरिनाम जपा। आषाढी वारीचे महत्व। महाराष्ट्रात या दिवशी लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात। ज्ञानोबा, माऊली, तुकाराम या जयघोषात विठ्ठल भक्त भक्तीचा अद्भुत अनुभव घेतात। भक्तांनो, आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही तर श्रद्धा, भक्ती आणि आत्मशुद्धीचा दिवस आहे। भगवान श्री विठ्ठल आणि श्री विष्णूंची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।